सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अध्याय 4. ज्ञान संन्यास योग. आजी श्रवणाद्रिया पिकले, जय येणे गीता निदान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरीचे. आज श्रवण इंद्रियांचा भाग्योदय झाला आहे. कारण जसे स्वप्न सत्य व्हावे त्याप्रमाणे आज गीतेचा ठेवा पाहावयास मिळाला. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तुराज किरीटी परिसत असे. आधीच अध्यात्म विचाराचा विषय तिचे प्रतिपादन करणारा प्रत्यक्ष जगजेठी भगवान श्रीकृष्ण आणि ऐकणारा भक्त श्रेष्ठ अर्जुन. जैसा पंचमाला पू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तै भला झाला विनोदू, कथेचा ये. ज्याप्रमाणे पंचम स्वर, सुवास, उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा ओळली अमृताची. हो का जपे तसे श्रोतयांची, फळा आली. अहो, केवढे हे सुदैव की ही अमृताची गंगा आपल्याला लाभली आहे, किंवा श्रोत्यांनी केलेली जप तपादी पुण्य आज सुफळ झाली आहेत. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे, गीताख्यय. म्हणून आता सर्व इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाचा श्रीकृष्ण अर्जुन सुख संवादाचे सुख भोगावे. हा अतिसो अति प्रसंगे, सांडोनी कथाची ते सांगे. जय कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते. हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे करून श्रीकृष्ण अर्जुन काय बोलले ते हकीकत सांग, असे निवृत्तीनाथ म्हणाले. ते वेळी संजयो रायात म्हणे, अर्जुन अधिष्ठीला दैव गुणे. जे अतिप्रीती नारायणे, बोली जतू असे. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर सद्भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला. कारण अप्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी. जेन संगेची बळीभद्रासी, ते गुन्हा अर्जुनशी बोलत. प्रत्यक्ष पिता वासुदेव, माता देवकी, भाऊ बळीभद्र यांनाही जे गुह्य ज्ञान त्याने सांगितले नाही ते परमरहस्य केवळ अर्जुनाला सांगत आहेत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे पिंक, या तेची आधी. अहो, देवी लक्ष्मी इतकी सतत जवळ असणारी, पण तिला सुद्धा जे प्रेम सुख दिसले नाही ते फक्त अर्जुनाला आज लाभत आहे. सनकादी कायांची आशा, वाढीनल्या होती या किर बहु वसा. परी त्याही येणे माने आशा, येतीची ना. परमात्म्य सुख आम्हालाच पूर्णपणे प्राप्त होईल अशा सनकादिकांच्या आशा खरोखर खूप बळावल्या होत्या आणि त्यांनाही
अर्जुनाच्या तोडीचे यश मिळाले नाही. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, कैसे प्रार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. खरोखर श्रीकृष्णाचे अर्जुनावर अपरंपार प्रेम दिसते आहे. या पार्थाने एवढे सर्वोत्तम पुण्य कसे केले कळत नाही. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती, हा वडतू असे. पहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला, मला वाटते ते दोघे परस्पर प्रेमाने एकरूपच झालेले आहेत. एरवी या योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना. नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदार्थाला समजत नाही, ध्यानधारणेची दृष्टी ज्याला पाहू शकत नाही. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंक, परी कवने माने सकृप झाला आहे. असा अनादि अनंत निश्चल व आत्मस्वरूपी असलेला भगवान अर्जुनाच्या प्रेमामुळे पहा किती सहृदय झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची ये आवडी आवरला असे. हा श्रीकृष्ण त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे हे पहा. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् हन्मव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरीक्षक्ववे बब्रवीत. श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला, मनुने इक्ष्वाकुला सांगितला. मग देव म्हणे अगा पंडसूता, हाची योगो आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुवा दिवसांची. मग देव म्हणाले, अर्जुना, हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ही गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. मग तेने विवस्वते रवी, हे योगस्थिती आगवी, निरुपली बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती मनुला उत्तम प्रकारे सांगितली. मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मनुने ही योगस्थिती आत्मसात करून तिचा उपदेश आपला मुलगा इक्ष्वाकू याला दिला. याप्रमाणे या योगाची परंपरा मुळापासून विस्तारली. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुहा, सकालनेह महता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीला समजला. अर्जुना, पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झाला आहे. मग आणि कही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथुनी आता सांप्रते नेनिजे कोणी. मग पुढे आणखीही हा निष्काम कर्मयोग जाणणारे पुष्कळ राजर्षी होऊन गेले. तेव्हापासून आता हल्ली कोणीही हा योग जाणत नाही. जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भार विषय वासनेवर पडला, त्यांना शरीरच महत्त्वाचे वाटू लागले, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आव्हांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आस्था बुद्धी आड मार्गाला लागली. प्राणी
वासनेच्या नादाला लागले. देहाधिक प्रपंच व त्यातील व्यवहार प्राणांपेक्षा प्रिय वाटू लागला. एरवी तरी खवणी यांचा गावी, पाटा उवे काय करावी, सांगे जात्यांदरवी काय आथी. नाहीतर नग्न लोकांच्या गावी उत्तम जातीच्या वस्त्रांचा काय उपयोग, जन्मांधाला सूर्याचे काय महत्त्व. का बहिरियांचा असतानी कवन गीता ते मानी, की कोले या चांदणी आवडे उपजे. किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कसला सन्मान, किंवा कोल्यांच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. पै चंद्रोदया आरवते, जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. चंद्रोदय होण्यापूर्वी ज्याच्या डोळ्यांना दिसत नाही असे कावळे चंद्राला कसे ओळखणार. तैसे वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याप्रमाणे वैराग्य रूपी नगराला जे कधी गेले नाहीत, विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी प्राप्ती होईल. कैसाने मोह वाढीनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी इये. हा मोह कसा वाढला कोण जाणे, त्यामुळे पुष्कळ काळ वाया गेला आणि या लोकात कर्मयोगाचा लोप झाला. स यवायम मया त्यज्य योगः प्रोक्तः पुरातनः, भक्तोसी मे सकाचेती रहस्यम ह्योतद्युतम. तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग मी तुला आज सांगितला आहे. कारण हा योग सर्व रहस्यातील उत्तम रहस्य आहे. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. तोच हा कर्मयोग अर्जुना तुला आज खरोखर सांगितला. आता सर्व संशय टाकून दे. हे जीवीचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पडियेसी तू मज मनवुनिया. हे कर्मयोगाचे तत्व माझ्या मनातील गहन रहस्य आहे, परंतु मी ते तुझ्यापासून लपवून ठेवले नाही, कारण तू माझा फार आवडता आहेस. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकाळा धनुर्धरा. अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचे जीव सर्वस्व आहेस. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जावो, जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही. अर्जुना तुझा आणि माझा संबंध विश्वासाचा, निकटाचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी, जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत. तरी नावेक हे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञान तत्व हरावे लागे आधी. तरी हे क्षणमात्र बाजूला ठेवून आणि गडबड आवरून प्रथम तुझे अज्ञान दूर केले पाहिजे. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः, कथमेतर्जुनाजिया तत्वादू प्रोक्तवानिती. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा आहे, तेव्हा तुम्ही त्याला प्रथम हा योग सांगितला, हे मी कसे खरे मानावे. तव अर्जुन म्हणे हरी, माय आपुले याची स्नेहो करी, एथ विस्मय काय अवधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधी श्रीहरी, पहा बरे, आई आपल्या बाळावर प्रेम करते, यात आश्चर्य ते काय.
तू संसार स्रातांचा सावली, अनाथा जीवांची माऊली, आमुते कीर परसवली तुझीच कृपा. संसार तापाने शिनलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवाची माऊली आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्म मिळाला आहे. देवा पांगुळ एकादे विजे, तरी जन्मोनी जो जरू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा, एखादे अपंग मूल जन्माला आले तर आईला त्याच्या जन्मापासून त्रास सहन करावा लागतो. तसेच हे सगळे तुमच्या समक्ष बोलावे काय. आता पुसेन जे मी काही, ते थनिके चित्त देई. देवीची देवे कोपावे न काही, बोला ऐका. आता देवा, माझ्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या आणि माझ्या बोलाचा राग मानू नका. तरी मागील जे वार्ता तू सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून मी तुला सांगितलीच, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊके नाही. तरी तुवांची केवी पाही उपदेशिला. कारण जे विवस्वत कोण होता हे आमच्या वाड वडिलांनाही ठाऊक नाही. त्याला तुम्ही उपदेश केला हे कसे शक्य आहे. तो परी ऐकिजे बहुता काळांचा, आणि तू तव कृष्ण सांपेचा. म्हणून गाये मातूचा विसंवादू. तो विवस्वत फार प्राचीन आहे आणि तू आजच्या काळातला, तेव्हा तुझे हे बोलणे विसंगत वाटते. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे. हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा. तसेच तुझे अगम्य चरित्र मला कसे समजणार. तेव्हा हे सगळे खोटे आहे असे कसे म्हणावे. परी हेची मातू आगवी, मी परियेशी तैसी सांगावी. जे तुवांची तयारवी केवी उपदेशू केला. तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास, ती सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. श्री भगवानुवाच, बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. तास्यहं वेद सर्वाणि न मत्वत्तथ परम तप. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सर्वांना मी जाणतो. हे शत्रुतापना तू मात्र जाणत नाहीस. तव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जै होता. तई आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझी. यावर श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा तो सूर्य होता तेव्हा आम्ही नव्हतो असे अज्ञानाने तुला वाटते. परी तू गा हे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी. बहुते गेली परी तिये नस्मरसी, आपुली तू. तुला हे माहीत नाही की तुमचे आणि आमचे कितीतरी जन्म होऊन गेले आहेत, पण तुला आमच्या मागील जन्माचे स्मरण नाही. मी जेने अवसरे, जे जे होऊनी अवतरे. ते समस्तही स्मरे धनुर्धरा. पण ज्या ज्या वेळी मी जो जो अवतार घेतला ते सगळे अर्जुना मला आठवते. अजोपी सन्न व्यायात्मा, भूतानामीश्वरोपी सन. प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यत्म मायया. मी जन्मरहित, नाशरहित आणि सर्व भूतांचा नियंता असूनही स्वतःच्याच मायेला वश करून आपल्या मायेने जन्मास येतो. म्हणून आघवे मागील मज आठवे, मी अजूनही परिसंभवे प्रकृती योगे. म्हणून
मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेने जन्मास येतो. माझे अव्ययत्व तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे. ते प्रतिबिंब मायावशे, माझांची ठाई. माझे अविनाशी तो भंगत नाही, पण अवतार घेणे व निजधामास जाणे या क्रिया मी योग मायेने दाखवितो. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. माझे स्वातंत्र्य तर बिघडत नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे दिसते. ते केवळ अज्ञानामुळे, एरवी तसे नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाची आधारे. एरवी काय वस्तू विचारे, दुजे आहे. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, ती आरशामुळे. वास्तविक मूळ वस्तूला दुसरे रूप असते का? तैसा अमूर्तीची मी किरीटी, परी प्रकृती जै अधिष्टी. तै साकारपणे नटे नटी, कार्या लागी. त्याप्रमाणे अर्जुना, मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाने नटतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम. भरत कुलोत्पज अर्जुना, जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी अवतार धारण करतो. जे धर्मजात आगवे, युगायुगी म्या रक्षावे. ऐसा उगू हा स्वभावे, आद्य असे. जेवढे म्हणून धर्म आहेत, त्यांचे मी प्रत्येक युगात रक्षण करावे, हा माझा मुळापासून चालत आलेला क्रम आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जय वेळी धर्माते अभिभवी, अधर्मू हा. यासाठी जेव्हा या लोकी अधर्म धर्माचा पराभव करतो, तेव्हा मी जन्मरहितपणा बाजूला ठेवतो. माझे निर्गुणत्वही मी विसरून जातो. मित्र हो, अशा प्रकारे ओवी क्रमांक 1 ते 50 संपन्न झालेल्या आहेत. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. हानी ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.